तर शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे रविवार, तारीख आहे 14 जून. तर 14 जूनला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल की तुमच्या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर दुपारनंतर 4 पर्यंत पूर्णपणे उन्हाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये रविवारी 14 जूनला असणार आहे. आणि आपण जर 4, 5, 6च्या दरम्यान जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मध्यम किंवा ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील काही भागामध्ये पडू शकतो. चला तर जाणून घेऊया कोणकोणत्या भागात पावसाचं वातावरण असणार आहे. आपण जर सर्वात आधी कोल्हापूर परिसर जर बघितला, कोल्हापूर परिसरामध्ये आपल्याला भुरभुर किंवा हलका ते मध्यम तिथे पाऊस पडू शकतो. इचलकरंजीमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस आहे. त्याचबरोबर आपण जर सांगली परिसर जर बघितला, सांगली, तासगाव या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. हे जे वातावरण असणार आहे, हे संध्याकाळी 6च्या सुमारास असणार आहे. आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ निर्माण होणार आहे. कारण सध्या पावसाचं वातावरण बऱ्याचशा भागामध्ये आहे, पण पाऊस काही पडत नाही आहे. आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडू शकतो. आपण जर बारामती परिसर जर बघितला, तर बारामतीमध्ये देखील ढगाळ वातावरण आहे आणि या भागात वाऱ्याचा वेग देखील संध्याकाळी 6च्या सुमारास असणार आहे. बारामती, केडगाव, दौंड, श्रीगोंदा, श्रीगोंदा, कर्जत, इंदापूर या परिसरामध्ये. म्हणजे आपण जर बघितलं तर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण आहे, पण कुठल्याही प्रकारचा पाऊस या भागामध्ये पडणार नाही आहे. करमाळा परिसर जर बघितला, करमाळा, जामखेड, तर या परिसरामध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. पाटोदा, शिरूर, कासार, त्याचबरोबर पाथर्डी, भुगूर, पैठण या भागात पण कोरडं वातावरण आहे. शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. पण 17-18 तारखेच्या पुढंच महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. काही भागात आत्ता देखील रविवारी 14 तारखेला पाऊस पडणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल की तुमच्या भागामध्ये पाऊस असणार आहे की नाही. तर आपण जर बघितलं तर नागपूर परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा रविवारी 14 तारखेला 6च्या सुमारास होणार आहे. नागपूर, त्याचबरोबर उमरेड या परिसरामध्ये. आपण जर वर्धा परिसर जर बघितला, तर येथे थोड्याफार प्रमाणात पाऊस होऊ शकतो, म्हणजे एकदम हलका स्वरूपाचा पाऊस. आणि नागपूरमध्ये बघितलं तर मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात असणार आहे. हिंगणघाट हिंगणघाटमध्ये देखील हलका पाऊस असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर आर्वी, त्याचबरोबर यवतमाळ, अमरावती हा जर परिसर जर बघितला, तर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण आहे, पण कुठलाही पाऊस या भागामध्ये नसणार आहे. आपण जर पुसद परिसर बघितला, उमरखेड, पुसद, तर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे, पण पाऊस या भागात नसणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर परभणी, माजलगाव, परळी, अहमदपूर, लातूर, केज, धाराशिव, बार्शी, नलदुर्गा, सोलापूर, पंढरपूर, इंदी, त्याचबरोबर विजयपूर हा जर संपूर्ण परिसर बघितला, तर या परिसरामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. वाऱ्याचा वेग देखील या भागामध्ये असणार आहे, पण पूर्णपणे ढगाळ देखील वातावरण या भागामध्ये नसणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर सर्वात आधी अहिल्यानगर परिसर जर बघितला, तर अहिल्यानगर परिसरामध्ये काही प्रमाणात आपल्याला ढगाळ वातावरण संध्याकाळी 6च्या दरम्यान रविवारी 14 जूनला दिसत आहे. त्याचबरोबर घोडेगाव, राहुरी या परिसरात देखील ढगाळ वातावरण आहे. वांबुरीमध्ये देखील ढगाळ वातावरण आहे. सोनईमध्ये देखील ढगाळ वातावरण आहे. आपण जर श्रीरामपूर, टाकळीभान हा जर परिसर जर बघितला, या परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर लोणी, आश्वी, त्याचबरोबर शिर्डी, कोपरगाव हा जर संपूर्ण परिसर जर बघितला, तर येथे वाऱ्याचा वेग, त्याचबरोबर संध्याकाळच्या सुमारास वारं देखील असणार आहे, पण थोड्याफार प्रमाणात या भागात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. आपण जर येवला परिसर जर बघितला, तर येवल्यामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस पडणार आहे, म्हणजे जास्त प्रमाणात नाही, पण हलका पाऊस या भागामध्ये होणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर मनमाड परिसर बघितला, तर मनमाडमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. चांदवडमध्ये आपण जर बघितलं, तर चांदवडमध्ये देखील पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. सर्व शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे, पण
हवामानामध्ये मोठा बदल झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसातच महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये जोरदार पाऊस होणार आहे. आपण जर निफाड परिसर जर बघितला, या परिसरामध्ये म्हणजेच पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. ओझर, त्याचबरोबर नाशिक, दिंडोरी, वणी या परिसरात पण कोरडं वातावरण आपल्याला संध्याकाळी 6च्या सुमारास दिसत आहे. 6च्या सुमारासच नाही तर 6, 7, 8, 9, 10, 11, 12पर्यंत पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. रविवारी 14 जूनला हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर खाली जर बघितलं तर जुन्नर, अकोले या परिसरात पण कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर चाकण, पुणे, lausa, महाड, भोर अ, हा जर परिसर जर आपण बघितला, इथे आपण बघू शकता पुणे, lausa, महाड, भोर या परिसरामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण आहे. इथे चाकण देखील आहे. चाकणमध्ये देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. म्हणजे वाऱ्याचं प्रमाण असणार आहे. वाऱ्यामुळेच पाऊस पडत नाही आहे. म्हणजेच वाऱ्याचा वेग असल्यामुळेच आभाळ पुढं ढळून जातं. हा देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर महाड परिसर बघितला, मंडणगड परिसर बघितला, तर या भागात ढगाळ वातावरण असणार आहे. दापोली, त्याचबरोबर दाभोल, गुहागर, त्याचबरोबर जयगड हा जो पट्टा आहे हा पूर्णपणे समुद्र किनारपट्टा आहे. तरी देखील या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण असणार आहे. रत्नागिरी परिसर जर बघितला, रत्नागिरी, मेरवी, मालवण, विजयदुर्ग म्हणजे देवगड या संपूर्ण परिसरामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. आपण जर सावंतवाडी परिसर बघितला, तर सावंतवाडी परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस पडणार आहे. पणजीमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. कणकवलीमध्ये देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. आपण जर निपाणी, कोल्हापूर, सांगली हा परिसर बघितला, तर तुरळक ठिकाणी म्हणजे सांगलीमध्ये काही थोड्याफार प्रमाणात पाऊस पडणार आहे. जास्त नाही, पण मध्यम किंवा हलका पाऊस त्या भागामध्ये असणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे आणि सर्वांना वाटेल की आता आपल्या भागात पाऊस पडणार. पण तसं नाही शेतकरी मित्रांनो. संध्याकाळी 6च्या सुमारास महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. पण कुठल्याही प्रकारचा पाऊस महाराष्ट्रामध्ये नसणार आहे. हा जो अंदाज आहे, हा अंदाज रविवारी 14 जूनचा अंदाज आहे आणि या ढगाळ वातावरणासह महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वादळी वारं देखील असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला कोणकोणत्या भागामधला हवामानाबद्दल अपडेट पाहिजे, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपले व्हिडिओ पाहत असाल किंवा तुमच्या भागात जर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काही ठिकाणी जर पाऊस पडत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करून जा. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.